राजेश मापुसकर सध्या आपल्या सोबत आहेत। राजेश सर, खरं तर आपलं सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन। पहिली प्रतिक्रिया काय आहे? थँक्यू सो मच। पहिली प्रतिक्रिया काय आहे आपली? प्रतिक्रिया म्हणजे आनंदच, आणि त्यात आनंद द्विगुणित झाला कारण अमित भंडारींनी मला पहिली न्यूज दिली। कारण अमित भंडारी, आय एम अ बिग फॅन ऑफ अमित भंडारी, आणि त्यांनी फोन करून सांगितलं की राजेश तुला बेस्ट डिरेक्शन। तर मग मी जरा 2 फूट जमिनीवरनं उडालो, नाचलो। आय वेंट अँड हग माय मॉम। आईला सांगितलं मला नॅशनल अवॉर्ड मिळाले, ती खुश झाली। सो व्हेरी हॅपी। आणि माझ्या क्रूला तर आता आय एम कॉलिंग एव्हरीवन नाव अँड टेलिंग देम, अँड दे आर सो हॅपी। सो येस, ऑफ कोर्स, हॅपीनेस ऑल ओव्हर। काय थ्रिल होतं, काय मजा होती हा सिनेमा करण्यामध्ये? मजा अशी होती कारण मला कुठेतरी आतून हा सिनेमा करताना मी एन्जॉय करत होतो। मला कुठेतरी खूप खूप जवळची सगळी कॅरेक्टर मला अशी घरातली वाटत होती। त्यांची वागणूक, त्यांचं बोलणं, अगदी आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल विथ दिस फिल्म। तर मला दिस इज स्पेशल फिल्म फॉर मी, कारण अगदी सगळं लिखाण विखाण संवाद सगळंच काही मला करायला संधी मिळाली। आणि त्यात प्रियांका चोपडा सारख्या प्रोड्युसरचा मला पाठिंबा मिळाला त्या, आणि आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, हे सगळे नट एकवटले त्याच्यामध्ये, आणि जी एनर्जी सगळी आली एकत्र, आणि त्यामुळे जे काही झालं, आणि त्यात लोकांनी इतके रिॲक्शन दिले आणि या फिल्मला उचलून धरलं, तर आय कॅन स्टॉप थँकिंग देम। म्हणजे हा लोकांचीच फिल्म आहे, लोकांनीच त्याला इतकं काही अप्रिशिएट केलंय, तर तेही मोठा अवॉर्ड आहे माझ्यासाठी। सो व्हेरी हॅपी। अगदी शेवटचा आणि थोडक्यात एक छोटासा प्रश्न की व्हेंटिलेटर नंतर मिळालेली सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठली होती? मला एका काकूंनी पुण्याला पेपरमिंटची गोळी दिली होती, कारण तिच्याकडे काही नव्हतं। दॅट वॉज द बेस्ट कॉम्प्लिमेंट एव्हर। पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी। थँक्यू सो मच।